विक्तूची नगरीच्या या बुद्ध पौर्णिमा स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मंदिराच्या एका टोकापासून तुम्ही हा जो गाड्याचा नजारा पाहून राहिले, 1 महिन्यापासून ही जागा ओस पडली होती। चैत्र पौर्णिमा झाल्यापासून ना रविवार भरला, ना सोमवार भरला, ना एखाद्या सरकारी सुट्टीवर लोकांना गर्दी केली। मग महिन्याभराच्या बाद आली बुद्ध पौर्णिमा। आरतीसाठी सगळेजण हात जोडून बसलेले पाहून तुम्ही लोकांना बुद्ध पौर्णिमेला चांगलीच गर्दी केली असं दिसून आलं। हे तर झाली आरतीच्या वेळेसची गर्दी। रस्त्यावर किती गर्दी होती याचा नजारा तुम्ही आता घेऊनच घ्या एक वेळा। मग अंदरचे नजारे क्लिक करायसाठी मग मी माझ्या मित्रासोबत अंदर गेलो। बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज बुद्ध विहारामध्ये भंते शिलानंदजी यांच्या हाताने प्रतरण पाठ झालं। विहाराकडून मग आम्ही आलो विठोबाच्या समाधी स्थळाकडे। लागल्या हाताने दर्शन झालं, मग आम्ही बाहेर पडलो। बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं माझ्या मित्राने दुकान लावलं होतं, त्याच्या दुकानात जाऊन मग भेट दिली। फेर फटका मारून झाल्यावर मी आलो मग माझ्या दुकानाकडे, ज्याच्यासाठी मी सुट्टी काढली होती हार लावासाठी। दुकानात येऊन पाहिजे तर सगळे फुलं ऑलरेडी तयार होते। मला फक्त अवजार घेऊन सुरुवात करायची होती। अवजार म्हणजे सुई। हार लावता लावता संध्याकाळ झाली आणि मग मी आतमध्ये बसलो हार लावासाठी आणि मग आम्ही गाणे भडकवले। जब से तूफान की है रवानी, गहरा सागर है कश्ती पुरानी, सर पे तूफान की है रवानी, दूर मुझसे है कितना किनारा, विठू बाबा मुझे दो सहारा। आता मी या ब्लॉगचा एंड करतो। ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।